बघू शकता हा GK एनर्जी 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे GK एनर्जीचा 5 HP सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी. बघू शकता आता जस्ट लोकेशनवरती आलेलो आहे आणि इथं खड्डा वगैरे झालेला आहे. बघू शकता त्या साईडला लगेच स्ट्रक्चर वगैरे आखरलेलं आहे. तर चला आज आपण हा GK एनर्जीचा 5 HP सोलर पंपाचा 5 HP सोलर पंप इन्स्टॉल करूया आणि त्याची जवळपास माहिती वगैरे सगळी जाणून घेऊया की त्याचं इन्स्टॉलेशन कसं काय आहे, पाणी प्रेशर कसा मारतो, किती मीटरचं हेड आहे आणि त्याचबरोबर मोबाईलवरती चालू बंद होतो का नाही आणि त्याची सर्व्हिस वगैरे सगळं काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर बघू शकता आता इथं इन्स्टॉलेशनचं पण काम चालू झालेलं आहे. बघू शकता. तर चला आता सर्वात पहिले आपण इन्स्टॉलेशन करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला मोटर वगैरे दाखवतो. त्यानंतर शेवट तुम्हाला त्याचा पाणी प्रेशर पण दाखवतो का 5 HP 30 मीटर हेड पंपाचा जागीच पाणी प्रेशर किती मारतो आणि किती नाही. तर चला आता सर्वात पहिले इन्स्टॉलेशन करून घेऊया, त्यानंतर त्याची माहिती पण जाणून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, ही GK एनर्जीची 5 HP सोलर पंपाची मोटर आहे. बघू शकता आपण खोलून बाहेर घेतलेली आहे आणि ती कनेक्ट पण केलेली आहे. बघू शकता. त्याला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. बघू शकता त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी वगैरे दिलेली आहे आणि हा 30 मीटरचा हेड पंप आहे 5 HPला. बघू शकता यांची विहीर आहे, जवळपास 100 फूट खोल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जागेच पाणी प्रेशर चालू आहे, त्याच्यामुळे 30 मीटर हेड पंप निवडलेला आहे. बघू शकता 5 HP 30 मीटर हेड आणि ही DC मोटर. तर मित्रांनो, हा 30 मीटरचा हेड पंप येतो, जवळपास 100 ते 150 फूट खोलीला जागच्या जागेच पाणी प्रेशर देतो. बघू शकता आणि 1000 ते 1500 फूट लांबीला पण पाणी देतो. बघू शकता. आणि ही जी मोटर आहे DC, ही पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्याच्यातलं जे कुलंट पाणी ते नक्की चेक करा, म्हणजे मोटर जळणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. बघू शकता. आणि त्याचे जे नट आहे 4 ते बी चांगले टाईट करून घ्यायचे, म्हणजे मग ढिल्ले वगैरे काही राहणार नाही त्यासाठी. बघू शकता. चला आता याला जॉईन देऊया, त्यानंतर पाईपला जोडूया, देऊया खाली सोडून, त्यानंतर बघूया त्याचा पाणी प्रेशर. तर बघू शकता मित्रांनो, आता स्ट्रक्चर वगैरे आपण उचलून वरती ठेवलेलं आहे. बघू शकता. आणि आता ऊन पण खूप झालेलं आहे, मटेरियल पण तापेल होतं पण तरी ठेवलेलं आहे. बघू शकता. आणि आता याचं जेवढं जे मटेरियल आहे सगळं गॅलोनाइज मटेरियल. बघू शकता सगळा नट आणि क्लिपांमध्येच सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. हा या साईडला कंट्रोलर जोडलेला आहे. बघू शकता GK एनर्जीचा. आणि हा जो मेन शिविर आहे तो पूर्ण 5-5.5 फूट खोल खालीला आहे आणि पूर्ण खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरून आणलेला आहे. बघू शकता. एक गट्टू केलेला आहे त्याला, म्हणजे मग तेवढंच पक्कं राहावं त्यामुळं. बघू शकता सगळं काही मटेरियल, सगळं गॅलोनाइजचं मटेरियल, म्हणजे गळण्या वगैरेचा काही इश्यू नाही याच्यामध्ये. बघू शकता. तर चला आता याच्यावरती पॅनल ठेवूया आणि लगेच नटा वगैरे टाईट करून ते मग त्याचा पाणी प्रेशर वगैरे बघूया. बघू शकता. आता वरल्या साईडनं 4 पॅनल येतील, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल येतील. बघू शकता. बघू शकता इकडे ट्रॉली आहे, ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे. तर ट्रॉलीतून एक पॅनल ठेवूया, लगेच नट वगैरे टाईट करून आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर सोडूया. बघूया या साईडला विहीर बघू शकतो मी, याच्यामध्ये आपण मोटर पण सोडून दिलेली आहे. बघू शकता जवळपास भरपूर खाली पाणी गेलेलं आहे आता, तरी पण आपली GKची मोटर पाणी मारणारच आहे. बघू शकता खतरनाकमध्ये केबल वगैरे. तर चला आता त्याला ठेवून देऊया आणि घेऊया मस्तपैकी त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर फायनली मित्रांनो बघू शकता इथं आपला GK एनर्जी 5 HP सोलर पंप आपण इन्स्टॉल केलेला आहे आणि सगळं काही आता काम झालेलं आहे. बघू शकता. त्याला डायरेक्शन वगैरे पण दिलेलं आहे आपण. वरल्या साईडनं 4 पॅनल, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले आहे. बघू शकता. तर चला त्याचा पाणी प्रेशर बघूया. आणि मोटर पण आता चालू केलेली आहे आपण मध्ये सोडून. बघू शकता विहिरीमध्ये सोडलं आहे, मोटर पण चालू केलेली आहे. बघू शकता पाणी प्रेशर पण चालू झालेलं आहे. तर चला पाणी प्रेशर पण बघूया आणि इन्स्टॉलेशनची थोडीशी माहिती वगैरे जाणून घेऊया. सर्वात पहिले तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता मित्रांनो GK एनर्जी सोलर पंपाचा. त्यानंतर आपण इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया. सर्वात पहिले तुम्ही हा पाणी प्रेशर बघा, जवळपास 80 फुटावरती सोडलेली आहे मोटर आणि 80 फुटावरून हा पाणी प्रेशर बघू शकता तुम्ही. दुपारचे 12:30 वाजता मोटर चालू केलेली आहे. एकदम खतरनाक पाणी प्रेशर मारलेलं आहे GK एनर्जी 5 HP सोलर पंपाने. 30 मीटर हे पंप आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी अर्थिंग अरेस्टर जोडलेले, म्हणजे वीज यंत्र पावसाळ्यामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी जोडलेलं जातं. बघू शकता. त्यांना एक कॉपरचा रॉड खाली ठोकलेला आहे आणि एक रॉड वरती जोडलेला आहे. बघू शकता. चला आता इन्स्टॉलेशनची पण थोडीशी माहिती जाणून घेऊया. बघू शकता याचे जॉईन पण बघू शकता. कलरला कलर जॉईन नाही, निळा कलरला आहे, त्यानंतर लाल पिवळा जॉईन केलेला आहे. बघू शकता. या साईडला त्याची बॉडी अर्थिंग दिलेली आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झालं, काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जाऊ त्यासाठी बॉडी अर्थिंग लावलेली जाते. बघू शकता. आणि इथं कंट्रोलर जोडलेला आहे. कंट्रोलरची सर्व काही जी माहिती ती या साईडला दिलेली आहे.
मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडला खटका दिलेला आहे जिथे नाही सोलर पंपाने. बघू शकता हा खटका आहे आणि हा सोलर पंप मोबाईलवरती पण चालू होतं. त्याला तुम्हाला याचे पॅनल वगैरे पण दाखवतो किती वॅटचे काय वगैरे. बघू शकता प्रीमियर एनर्जीचे पॅनल आलेले आहे. जवळपास 535 वॅटचं एक पॅनल आहे. बघू शकता असे टोटल 9 पॅनल आहे. खतरनाकमध्ये पॉवर आहे आणि बघू शकता डबल हिटिंगचे पॅनल आहे. त्याच्यामुळं पाणी प्रेशर बघू शकता खतरनाकमध्ये. आणि जवळपास याचं इन्शुरन्स 5 वर्षाची इन्शुरन्स. 5 वर्षाच्या आत जर काही पॅनल वगैरे जरा खराब झाला मोटर जळेल तुम्हाला बदलून भेटेल. बघू शकता परत एकदा हा पाणी प्रेशर बघू शकता मित्रांनो तुम्ही. पण खतरनाक पाणी प्रेशर मारलेला आहे बघू शकता जे केनडी सोलर पंपाने. तर मित्रांनो हा तुम्हाला जे केनडी सोलर पंपाचा पाणी प्रेशर कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.